अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढील संकटाची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। एकीकडे बोगस बियाण्यांच्या फसवणुकीमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला असताना आता बोरगाव मंजू परिसरातील एका स्टोन क्रशरमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। या स्टोन क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे तब्बल 60 ते 70 एकरांवरील पिकं धोक्यात आली आहेत। धुळीच्या जाड थरामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच, शिवाय जमिनीची सुपीकताही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आता तीव्र संताप पाहायला मिळतोय। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील सोनाळा रस्त्यावरील एका स्टोन क्रशरमुळे परिसरातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेत। या क्रशरमध्ये दिवस रात्र दगड फोडण्याचं काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ हवेत उडत असून ती थेट शेतांमध्ये जाऊन साचते। परिणामी परिसरातील सुमारे 60 ते 70 एकर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांवर धुळीचा जाड थर जमा झालाय। धुळीमुळे पिकांची पानं पूर्णपणे पांढरी पडली असून झाडांना आवश्यक सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बाधित होत असून पिकांची वाढ खुंटतीये। फुलोरा आणि शेंगा धरण्याची प्रक्रिया थांबण्याची भीती शेतकरी व्यक्त करत असून यामुळे संपूर्ण हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्रास तुम्ही हे बघू शकता की आता हे तुम्ही व्हिडिओ क्लिप मध्ये बघितलं आणि आता हे सध्याच्या वावराची परिस्थिती बघून राहिले तुम्ही। या धुळीमुळे पूर्ण शेतीची दैनंदिन अवस्था आहे। सध्या मजूर येत नाही आमचे, म्हणजे आमचा उदरनिर्वाह आम्ही अल्पभूधारक शेतकरी 4 एकरावाले। आज आमचे लेकरं शाळा शिकून राहिले, घर खर्च हे आहे, आम्ही कशाच्या भरोशावर का? शासन यांना पाठीशी घालते, कारवाई करायला तयार नाही आहे। जा अर्ज देऊन द्या, ते गठ्ठ्यात फेकून देतात। 2022 पासून याच्या तक्रारा चालू आहेत। राजेश गवळी, विजय काळे, काय अंमलबजावणी आहे त्याच्यावर काहीच नाही आहे। तुम्ही तुमच्या महसूलसाठी शेतकऱ्याचा जीव घेणं लावला, याच्यात काही नाही आहे साहेब। 2-4 कास्तकार मरतील, त्याच्या आधी तुम्ही काहीतरी करा की जेणेकरून याचा धूळ कमी होईल। या प्रदूषणाचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, शेतात सतत साचणाऱ्या या दगडी धुळीमुळे जमिनीचा पोत पूर्णपणे बिघडत चाललाय। मातीची नैसर्गिक सुपीकता कमी होत असल्याचा दावा शेतकरी करत असून भविष्यात ही जमीन कायमची नापीक होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। त्यामुळे हा प्रश्न केवळ एका हंगामापुरता मर्यादित नसून थेट शेतीच्या भवितव्याचा बनलाय। तक्रारी खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, कृषी ऑफिस यांना सर्वांना तक्रारी केलेल्या आहेत, पण तिकडून काही असा प्रतिसाद दिलेला नाही आहे। हे शेतीवर जी धूळ उडत आहे त्यामुळे नापिकीची जमीन होऊन राहिली। ही शेती जी आहे ही काळीशार शेती आहे, उत्पादन चांगलं होते। तुम्ही बघत असाल सर्व इकडे धूळ उडत आहे, याच्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे। एक प्रकारचं शासन आणि अधिकारी असंवेदनशील झालेले आहेत। त्यामुळे शेतकरी सर्व एक वर्षभराची जी खेप आहे, महिन्याला तर येणारच नाहीये उत्पन्न, वर्षभराची खेप त्यांची येत नसल्यामुळे, उत्पन्न होत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येत आहे। तरी आम्ही सर्वांना हेच विनंती करतो की याला आम्हाला न्याय देण्यात यावा। राजेश गवळी। या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासन आणि संबंधित विभागांकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं तातडीने या भागाची पाहणी करून संबंधित स्टोन क्रशरवर कडक कारवाई करावी आणि नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। हे जर आमच्या शेताच्या मागं रामदोस क्रशर स्टोन आहे, त्याची आमच्या शेतामध्ये एवढी धूळ येत आहे त्या खदानीमुळे, म्हणजे पूर्ण जे शेतकरी आहेत त्रस्त झालेले आहे। आता या झाडावर समजा याची धूळ जे बसते तर या पानांची श्वसन शक्ती कमी होते, त्यामुळे कसं त्याला फळ फूल हे लागत नाहीत, कारण की त्यांच्या मुळा ह्या छोट्या राहतात आणि हे जमीन जे आहे ते पूर्ण अशी कडक झालेली आहे सिमेंट सारखी। त्या कारणाने आमच्या शेतात मजूर सुद्धा काम करायला येत नाही। आम्ही त्यांना सांगितलं की बा 100-150 रुपये आम्ही तुम्हाला रोज वाढवून देऊ, तरी पण आहे की नाही या धुळीमुळे ते अजिबात यायला तयार नाही आहेत, कारण की त्यांना श्वसनाचा त्रास होते। पूर्ण नाका, तोंडा, कानात हा धूळ साचत राहतो। त्या कारणाने आमच्या शेतात मजूर येऊन वापिस जातात। एवढी धूळ आहे की भयानक बिलकुल। गोपाल बंडुसा माळोकर। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।